राजेभाऊ सकाळ सकाळ कुठे चालला तुम्ही? काय नाही दादा, दापोलीला जातोय. यावर्षी फळबाग लागवड करायची म्हणतोय. काय राजेभाऊ, दापोलीला कशाला जाते? आपल्या इथे खोपोलीला भेटतात ना शासकीय नर्सरीतून रुपये. काय पाटील, कसलं टेन्शन घेतलंय? काय नाही हो, मुलगा शिकलाय पण नोकरी नाही. मी पण यावर्षी फळबाग लागवड करायचा विचार करतोय. भाऊ, जाऊन येऊ दे एकदा आपण नर्सरीमध्ये. चला ना जाऊन येऊया. चला मग. चला. मॅडम, आपल्याकडे फळबाग लागवडच्या कुठल्या योजना आहेत? आपण नर्सरी पाहता येईल का? नमस्कार, ही आपली शासकीय रोपवाटिका. या रोपवाटिकेमध्ये आपण विविध फळझाडांची रोपे तयार करतो, जसे की आंबा, पेरू, चिकू, जांभूळ अशा विविध फळझाडांचा समावेश होतो. आता जे तुम्ही पाहत आहात ही 1 वर्षाची रोपे आहेत. ही लागवडीसाठी तयार आहेत. सर्वप्रथम आपण शेणखत व माती मिश्रणाने भरलेल्या पिशव्या ओळीत लावून घेतो. त्यानंतर पाणी देऊन रात्रभर त्या भिजत ठेवल्या जातात. नंतर बाठ्यांपासून तयार केलेली रोपे पिशवीमध्ये लावून त्यावर मातृवृक्षाच्या काड्या वापरून कलमे बांधणी केली जाते. तुम्ही जी कलमे बघत आहात ती केसर व हापूस या जातींची आहेत. मॅडम, मला कृषी सहाय्यकांना भेटायचं आहे. हो, आज भेटू. नमस्कार. मी भाजीपाला उत्पादन देणार शेतकरी. मला यावर्षी फळबाग लागवड घ्यायची. तर मी शासकीय रोपवाटिका खोपोलीची कलम वगैरे बघून आलेलो. तर मला आपल्या अगोदरकडून काही योजना तर सांगा. नक्कीच.
महाराष्ट्र शासनाच्या 2 योजना फळबाग लागवडीसाठी आहेत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना MRGS आपण म्हणतो ती, आणि एक भाऊसाहेब फुलकर फळबाग लागवड योजना, या दोन्ही योजनाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. या दोन्ही योजना 100% अनुदानावर चालतात. तर त्यासाठी महत्त्वाची काही कागदपत्र आहेत. तेवढी जर कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. कोणती कागदपत्र लागतात मॅडम? तर महत्त्वाचं म्हणजे जॉब कार्ड लागतं. MRGS मधून जर तुम्हाला लागवड घ्यायची असेल तर 7/12 लागतो, 8 लागतं, पॅन पासबुक आणि आधार कार्ड. मॅडम जॉब कार्डला हा पुढं मिळेल आम्हाला? तुम्हाला जॉब कार्ड काढायचं असेल तर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामसेवकाकडे संपर्क करू शकता, ते तुम्हाला काढून देतील. त्याच्यासाठी काही कागदपत्र द्यावं हो, लागतात का? आधार कार्ड, रेशन कार्ड तुमचं, आणि सगळ्यांची फॅमिली तुम्ही जॉब कार्ड काढून घ्या त्यांच्याकडून. मॅडम माझी शेत जमीन जास्त आहे, तर मला कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल? मग तुम्ही भाऊसाहेब फुलकर फळबाग लागवड योजना या योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजे तुमचं क्षेत्र जरी जास्त असलं तरी तुम्ही त्यात लागवड करू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही पुढे त्यामध्ये जर तुम्हाला जर सिंचनाची व्यवस्था करायची आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये ड्रिप इरिगेशन करू शकता. त्यासाठी सुद्धा आपलं अनुदान आहे. आणि ह्या दोन्ही ज्या योजना आहेत त्या 100% अनुदानावर 3 वर्षासाठी चालतात. म्हणजे 3 वर्ष तुम्हाला झाडांची निगा राखावी लागते. मग त्यामध्ये ते विविध जे काही बाबी आहेत की जमीन तयार करणे, रोपे लागवड करणे, आंतरमशागत झालं, खत व्यवस्थापन झालं, या सगळ्या बाबींसाठी तुम्हाला आर्थिक सहाय्य दिलं जातं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही खोपोली येथे शासकीय नर्सरीला भेट देण्यासाठी आलो होतो. यावर्षी फळबाग लागवड करण्याचे ठरवले होते. त्याचे नियोजन करण्यासाठी आम्ही रोपवाटिकेला भेट दिली. येथे अल्प दरात रोपं उपलब्ध आहेत व इथे आल्यावरती आम्हाला समजले की शासनाच्या 2 महत्त्वाच्या योजना चालू आहेत, एक MRGS व दुसरी भाऊसाहेब फुंडकर. तर माझी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. धन्यवाद.